कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव आणि वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता। कोकाटेंकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, पक्षातील नेत्याची एबीपी माझाशी बोलताना माहिती। तर कोकाटेंचा निर्णय अजितदादा घेतील, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। माणिकराव कोकाटेंवर अजित पवारांचं मौन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे बोलले पण अजितदादा गप्प का, राजकीय वर्तुळातून विचारणा। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर। तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाडगेंचा आरोप। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांकडून सावली बारची पाहणी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्यास आधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडाचा मुलगा सहभागी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा आरोप। अमानुष मारहाण करून मुंडेंचं मांस तोडून नेल्याचाही दावा। कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, रिसेप्शनिस्टनंच आधी आरोपी झाच्या वहिनीला कानाखाली मारल्याचं समोर, रिसेप्शनिस्टनं आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झाकडून मारहाण। नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप। अन्नात काहीतरी मिसळलं गेलं, पाठलाग केल्याचाही दावा, पोलिसात तक्रार करण्यास मात्र नकार। बिहार मतदार याद्यांवरून लोकसभा राज्यसभेत प्रचंड गदारोळ, अध्यक्षांसमोर भेलमध्ये उतरले विरोधक, रस्त्यावर असल्यासारखे वागू नका, अध्यक्षांनीही खडसावलं। महाराष्ट्रात मतांची चोरी झाली, राहुल गांधींचा पुन्हा आरोप। तर दाल में कुछ काला है म्हणत ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी। रायगडसह संपूर्ण कोकणाला उद्यापासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट।